नमस्कार, वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आज आपण एक नवीन विषय घेऊन येतो आहे. आय-आरचा, इंटरनॅशनल रिलेशन्सचा, इंडिया-जपान 2026 आणि 27 च्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा. आपण एक खूप सोप्या पद्धतीने फक्त 3 स्लाइड्समध्ये थोडंसं कलरफुल, थोडंसं ॲनिमेशन करून हे बघतोय. व्हिडिओला सुरू करूया. इंडिया-जपान अ, आता बघा, अगदी सुरुवातीपासून बघू आपण. आपल्याला थोडंसं हिस्ट्री बघायची ह्याची. आपण आहे ना, जपानमध्ये बुद्धिझमला इंट्रोड्यूस केलेलं. त्यांना ओळख करून दिलेली आपण बुद्धिझमची कधी 6th सेंच्युरीमध्ये. त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर 2 सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ना, पंडित नेहरूंनी एक त्यांना सिम्बल म्हणून एक त्यांच्या झूमध्ये एक हत्ती दिलेला. यानंतर ना, पी-एम होते जपानचे, ते आपल्याकडे आलेले 1957ला. जपानने आपल्याला लोनही दिलेला 1958ला. हां, इतकी हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. आता मधले काही घडामोडी आहेत, पण ते इतके फारसे नाहीयेत. ह्याच्यानंतर आपण येऊया आता 2026 मध्ये जपानचे प्रधानमंत्री आले आहेत. अ, जुलैमध्ये येऊन गेले आपल्या भारतात. आता मी तुम्हाला सांगितलेलं जेव्हा आपण इंडिया, ऑस्ट्रेलिया बघितलेलं, पहिलं लक्षात ठेवायचं कोण कुठे केलं. इथेच आयोग कन्फ्यूज करतं, की आपले पंतप्रधान तिकडे गेले, की ते इकडे आले. त्याच्यानंतर समिट इंडिया ऑस्ट्रेलियाचा व्हिडिओ परत एकदा बघितला नसेल तर आणि मला सांगा इंडो ऑस्ट्रेलिया समिट यावर्षी कुठे झाली? तशीच 16th इंडिया जपान अॅन्युअल समिट वार्षिक समिट झाली न्यू दिल्लीमध्ये. आपल्या इथे झाली जुलै 2026 ला. आता ही 16वी समिट आहे. म्हणजे अगदी आयोगाने कन्फ्यूज करायला सांगितलं. पहिली समिट झाली वगैरे तर तसं काहीच नाहीये. ही 16वी समिट आहे. जी यावर्षी न्यू दिल्लीला झाली म्हणजे आपल्या इथे झाली. ऑस्ट्रेलियाशी कंपेअर करा आता. ऑस्ट्रेलिया इंडो ऑस्ट्रेलिया समिट कुठे झालेली? ऑस्ट्रेलियाला झालेली, मेलबर्नला झालेली. हे असं कंपेअर करून आय-आर करा. यानंतर बघा, जपान आणि आपण एकत्र का आहोत? कारण आपला एक कॉमन फॅक्टर आहे चायना. दोघांचंही एक चायनासोबत जे काही छोटे-मोठे वाद सुरू आहेत, तो एक कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर आपली बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहे. कशाला? तर इंडिया पॅसिफिक रिजन जो आहे, त्यामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी. जपानसोबत आपण डिफेन्स एक्सरसाइज करतो. मलबार, जिमेक्स, धर्मा गार्डियन, वीर गार्डियन या साराचा एक चार्ट म्हणजे मिलिटरी कुठली आहे, नेव्हल कुठली आहे, हा मी Telegramवर शेअर करेन. यानंतर बघा, इथे बघा आता नवीन काय आहे? हे तर जुन्या एक्सरसाइज आहेत. फर्स्ट एव्हर आपली डिफेन्स जॉइंट को-डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी झालं. या प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवा. या प्रोजेक्टचं नाव आहे युनिकॉर्न. युनिकॉर्न म्हणजे बाईकवाला युनिकॉर्न नाही. युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटिना मॅस्ट फॉर इंडियन नेव्ही हे आपण बनवतो आहे जपानसोबत. तर युनिकॉर्न हे जे संरक्षणसाठी आपण बनवतो आहे नेव्हीसाठी, हे आपण कुठल्या देशासोबत बनवतो आहे? जपानसोबत. आता जपानने ह्याच्या आधी फक्त फिलिपाईन्सना मदत केली आहे टेक्नॉलॉजी वाईज डिफेन्ससाठी. ह्याच्यानंतर आपण दुसरा असा देश आहोत ज्याला जपान हेल्प करत आहे. हे असे मुद्दे पॉइंट वाईज मी इथे दिले आहेत जेणेकरून पूर्ण सेंटेन्सेसची गरज नाहीये. सो बघा इथे बघा फिलिपाईन्स नंतर आपण दुसरा देश आहोत ज्याला जपान टेक्नॉलॉजी वाईज मदत करते. यानंतर 16वी इंडिया जपान समिट झाली. कुठे झाली? न्यू दिल्लीला झाली. ह्याच्यातले हे काही महत्त्वाचे मुद्दे. पहिली डिफेन्स अँड सिक्युरिटी कोऑपरेशन संरक्षणसाठी कोऑपरेशनसाठी आपण युनिकॉर्न बघितलंय. युनिकॉर्न काय आहे? फर्स्ट डिफेन्स को डेव्हलपमेंट प्रोग्राम संरक्षणसाठी आपण एकत्र केलेला प्रोग्राम म्हणजे युनिकॉर्न. युनिकॉर्न काय कोणासाठी आहे? नेव्हीसाठी आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड रेझिलियंट सप्लाय चेन. आता बघा सप्लाय चेनमध्ये ना आपण कशावर फोकस करणार बघा. सेमीकंडक्टर्स, क्रिटिकल मिनरल्स, आय-सी-टी, क्लीन एनर्जी, फार्मास्युटिकल्स या साऱ्याची सप्लाय चेन सुरळीत व्हावी. कुठे ह्याला अडचण होऊ नये. यासाठी हे हा ट्रिटी असणार आहे. त्याच्यानंतर बघा एनर्जी अँड सिक्युरिटी, क्लीन अँड एनर्जी पार्टनरशिप. ठीक आहे. ह्याच्यात आपलं एकमेकांचे सहयोग असेल. कशासाठी? पेट्रोलियम रिझर्व्हज, मॅरिटाईम एनर्जी ट्रान्सपोर्ट. आता बघा सी इनिशिएटिव्ह हे लक्षात ठेवा. आपल्याला जपानसोबत आपण करत आहोत कोऑपरेटिव्ह बायोगॅस फॉर ग्रोथ इनिशिएटिव्ह. आता बघा पेट्रोलियम रिझर्व्हचा काय प्रॉब्लेम झालाय, कसा झालाय हे आपल्याला साऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे आपण शिफ्ट होतो आहे बायोगॅसकडे. तर यासाठी आपल्याला जपान हेल्प करणार आहे. कोऑपरेटिव्ह बायोगॅस फॉर ग्रोथ, सी इनिशिएटिव्ह. प्रश्न असा आला, सी इनिशिएटिव्ह
इंडिया कोणासोबत करत आहे? तर तो जपानसोबत करत आहे. आता बघा ह्याचं टार्गेट आहे 1000 बायोगॅस आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्लांट्स. फॅक्च्युअल हे लक्षात ठेवा. 1000 बायोगॅस अँड ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्लांट्स. यानंतर एआय अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. पहिली इंडिया जपान एआय स्ट्रॅटेजिक डायलॉग झाला याच ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑन एआय कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर बघा ट्रेड इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन. ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये पण हा सहयोग असेल. इंडिया पॅसिफिक रिजन मध्ये हा सहयोग असेल. मॅरिटाईम सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. आता 16व्या समिटचे हे काही आउटकम्स आहेत. मी ते कीवर्ड दिले आहेत. हेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवा आणि या समिटमध्ये काय काय झालं हे लक्षात ठेवा. यानंतर इंडिया जपानचे अजून काही मुद्दे. हे समिटचे मुद्दे नाही आहेत हां. समिट संपले तिथेच. हे काही कॉमन मुद्दे आहेत, जे जुने आहेत, पण वारंवार अगदी 4 लाईनर प्रश्न असेल, तर एका लाईनमध्ये समजा आयोगाने विचारलं 16व्या समिटमध्ये काय झालं? आणि 2 लाईनमध्ये काहीतरी जुनं विचारतील. सो हे तसं आहे. हं. आता बघा इन्व्हेस्टमेंट इन थर्ड पार्टी कंट्री. हे काय आहे बघा, आपण दोघे मिळून म्हणजे भारत आणि जपान, आपण दोघे मिळून ना थर्ड पार्टी म्हणजे तिसऱ्या देशातच इन्व्हेस्टमेंट करतोय. बांगलादेश आणि आफ्रिकामध्ये. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीसाठीही जपान आपल्याला हेल्प नेहमी मदत करतं. बुलेट ट्रेन, मेट्रो. त्यानंतर इंडिया जपान ॲक्ट ईस्ट पॉलिसी ही 2017 ची आहे. त्याच्यानंतर आपले नॉर्थ ईस्टमध्ये ना जे काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स असतात ना, ईशान्य भारतात, त्याच्यासाठी आपल्याला जपान फंडिंग देतं. करन्सी स्वॅप अग्रीमेंट आपली आहे जपानसोबत. जिका लक्षात ठेवा. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अग्रीमेंट आहे ही. ज्याच्यामुळे जपानची फंडिंग मिळते. त्याच्यानंतर खूप सारे आपली लोकं जपानमध्ये काम करतात. वर्क फोर्स आहे आपला तिथे. तर AAGC एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर हे हे पण 2017चं आहे. आपण आणि जपान हे सोबत मिळून केलेलं आहे. हे काही जुने मुद्दे आणि 16वी समिट हे नवीन मुद्दे. हा असा तुमचा टॉपिक इंडिया जपान. खूप अगदी मोजके शब्दात आणि मोजक्या स्लाइड्समध्ये मी हा कव्हर केलेला आहे. इतकंच करा. रिसेंट म्हणजे आत्तापर्यंत जी जुलैमध्ये समिट झाली तिथपर्यंत सगळं कव्हर केलेलं आहे आणि थोडे प्रश्न सोडवा आणि मग यू आर रेडी टू गो. सो थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्वाचं आहे.